पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात अतिवृष्टीचा 1,01,934 हेक्टरवरील पिकाला फटका. महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे. बुलढाणा जिल्ह्यात 29 ते 31 जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे 1,01,934 टन मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार 1,01,000हून अधिक शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर, मका, ऊस आणि भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, खामगाव, शेगाव या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. 7 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात आली होती. बोगस बियाणी व प्रारंभी झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 64,000 हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आले होते. अगोदरच एल निनोच्या प्रभावामुळे उशिराने आलेल्या पावसाने खरीप पेरण्या रखडल्या होत्या. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आणि खरीप पेरण्यांना वेग आला होता. त्यानंतर अधूनमधून कोसळणाऱ्या सरींनी खरीप पिकं जोमात होती. मात्र 29 आणि 31 जुलै रोजी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. धो कोसळलेल्या पावसामुळे काही भागातील पिकांना संजीवनी मिळाली खरी, पण कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भाजीपाला या पिकाचे तर मेहकर तालुक्यात सोयाबीन आणि तूर या पिकाचे जास्त सफल झालेलं आहे. समजा त्यांच्यासाठी मका वगैरे आहे चान्स नाही. आता आम्हीच तिसऱ्यांदा पेरतो तरी काही फरक नाही. म्हणजे झाडं छोटे छोटे. सर 29 आणि 31 जुलै दरम्यान जो पाऊस झाला तेव्हा आपल्याला नुकसान झालं. जिल्ह्यात किती क्षेत्रफळावरती बाधित झाले आहे, किती कोणकोणत्या पिकांचे नुकसान झालं? जो 29-30 जुलैचा पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे आहे ते एकूण 1,01,934 हेक्टरवर जे आहे ते क्षेत्रफळावर नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मलकापूर आहे, बुलढाणा आहे, चिखली आहे, खामगाव आहे, नांदुरा आहे, जळगाव आहे आणि संग्रामपूर आहे. ही प्रामुख्याने जे तालुके आहेत की ज्यामध्ये नुकसान आपल्याला झाल्याचं दिसून येते. पंचनाम्याचे आदेश दिले तिन्ही यंत्रणेमार्फत महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभाग यांच्या मार्फत जे आहे ते संयुक्तपणे पंचनामे करण्यात येत आहेत.